असं म्हणतात की प्रेम आंधळ असतं, कारण जेव्हा कोणी प्रेमात पडतो तेव्हा त्याला चांगले आणि वाईट यातला फरकच दिसत नाही. दिसतं ते फक्त एकच व्यक्ती ज्याला सगळी दुनिया मानून बसलेला असतो. अशा व्यक्तीसाठी तो काहीही करायला तयार असतो. असं वाटतं की आपण एकही क्षण त्या व्यक्तीशिवाय राहूच शकत नाही. इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण आपण ज्या व्यक्तीसाठी इतकं झुरत बसतो तोही आपल्यासाठी इतका झुरतो का? तो पण आपल्यासाठी वेडा झालाय का? तो पण खरोखर आपल्यावर प्रेम करतो का? मग या सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि या गोष्टी पुरुष आणि महिला या दोघांसाठीही लागू असते. कारण ज्या व्यक्तीवर आपण मनोमन प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम करणे गरजेचं नाही. काही वेळा लोक आपला फायदा घेण्यासाठी आपल्याशी खोटं प्रेम करतात आणि जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा ते आपल्याला सोडून निघून जातात. अशा वेळेस जर आपण या खोट्या प्रेमाला ओळखलं तर समोर जाऊन होणाऱ्या त्रासापासून वाचू शकतो. खोटं प्रेम म्हणजे नक्की काय? जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्यासोबत आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणि मरेपर्यंत प्रेम करण्याच्या शपथ घेतो, पण काही दिवसानंतर त्यांचं वागणं बदलतं, हळूहळू त्या नात्यामध्ये अंतर येते. अशा नात्यात स्वार्थ असतो आणि आपली गरज संपली की ते प्रेमही संपतं. मग आपण खोटं प्रेम ओळखायचं कसं? असे काही लक्षण आहेत जे तुम्ही ओळखलं तर वेळेवर सावध होता येते. पहिलं आहे की किंमत न करणे. नात्याच्या सुरुवातीला तो तुम्हाला असं दाखवेल की या जगात तुमच्यासारखी दुसरी कोणतीच व्यक्ती नाही, पण काही काळानंतर तो तुम्हाला किंमत देणं थांबवेल. जसं की वेळ न देणं, तुमच्या मेसेजना उत्तर न देणं, टाळाटाळ करणं वगैरे वगैरे. असे लक्षण जर दिसत असेल तर खोट्या प्रेमाचे संकेत असू शकते. दुसरं आहे सारखे सारखे बहाणे करणं. कोणत्या ना कोणत्या कारणांनी तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्हाला टाळण्यासाठी नवीन नवीन बहाणा शोधत असेल तर खोटं प्रेम करत आहे असं समजा. तिसरं आहे की दुर्लक्ष करणे. जर कोणत्याही ठोस कारणाशिवाय तो तुम्हाला कॉल्स आणि मेसेजला दुर्लक्ष करत असेल तर तुमच्यासोबत भविष्यातील कोणतीही योजना शेअर करत नसेल तर सावध असायला हवं, कारण खोट्या प्रेमातच हे सगळं होत असते. चौथं आहे की गोष्टी लपवणे. जर ते आधीसारखे मन मोकळेपणाने बोलत नसेल, काही गोष्टी लपवत असेल किंवा काही गोष्टी सांगणे त्याला महत्वाचे वाटत नसेल तर प्रेम हे खोटे आहे असे समजा. पाचवा आहे की खोटं बोलणे. खोटं प्रेम करणारे लोक अनेक वेळा आपली काही सत्यता लपवून ठेवतात आणि खोटं बोलतात. कधी कधी त्यांची सत्यता माहीत जरी झाली तरी ते स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी तुम्हाला चुकीचं ठरवतात. सहावं लक्षण हे आहे की सतत चुका काढणे. खऱ्या प्रेमाचे लक्षणच हेच असते की एकमेकांना आहे त्या परिस्थितीत स्वीकारणे. पण जर तो नेहमी तुमच्या चुका काढत असेल, तुमची इतरांशी तुलना करत असेल, दुसऱ्यांसमोर कमी लेखत असेल तर हेही खोट्या प्रेमाचे लक्षण आहे असे समजा. मग अशा नात्यामध्ये अंतर ठेवलेलेच बरे.